हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू कमल गारमेंट्स. मी गौरी, ओनर ऑफ कमल गारमेंट्स. आपली जी दिवसाची सुरुवात आहे सगळ्याच लेडीजची सकाळच्या कामांपासून होते. जसं की सकाळी साफसफाई करणं, चहा बनवणं, घरातले स्वयंपाक वगैरे करणं, धुणं, भांडी आणि त्याचप्रमाणे मुलांची शाळेची तयारी करणं आणि त्यांना टिफिन देणं. हे सगळे कामं एकदम असतात आणि आपल्याला ते मॅनेजच करावे लागतात. मग ती लेडीज नोकरी करणारी असो, नोकरी करणारी असो, व्यवसाय करणारी असो किंवा हाऊसवाईफ असो, हे कामं काही कोणालाही चुकलेले नाही आहेत. आणि हे जे घरातलं काम आहे त्यासोबतच बाहेरचं काम हे सुद्धा मॅनेज करावं लागतं. आणि एक लेडीज हे उत्तमरित्या सांभाळू शकते. आणि ज्या लेडीज जॉब करतात, व्यवसाय करतात, त्यांच्या मनामध्ये एक रिग्रेट तर नेहमीच राहतं की आपण काम करता करता आपल्या मुलांना पूर्ण वेळ देता येत नाही आणि ह्या रिग्रेटसोबत त्या एक एक दिवस काढत असतात. पण तरीही काहींची मजबुरी असते बाहेर जाऊन जॉब करणं आणि काहींची आवडसुद्धा असते. आणि अशाही काही लेडीज आहेत की ज्यांना करायचं आहे, बाहेर नोकरी करायची आहे, स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, पण त्यांना घरातून सपोर्ट नसतो आणि मजबुरन त्यांना मग ॲज अ हाऊसवाईफ म्हणून जगावं लागतं. आणि हाऊसवाईफ होणं काही म्हणजे चुकीचं नाही आहे. कारण मी एक एक्झाम्पल सांगते की आठवड्यातून जे 6 दिवस आहे ते मी माझ्या व्यवसायाला देते आणि 1 दिवस मी घरी असते, जो की असतो संडे. आणि असं वाटतं की संडेला आपण फुल आराम करू, मुलांना वेळ देऊ. पण होतं काय की पूर्ण संडे हा कामातच निघून जातो. म्हणजे जे कामं इतर दिवशी आपण 8-9 संपवतो, तेच कामं आपण सुट्टीच्या दिवशी अक्षरशः दिवसभर आपल्याला पुरवतात. म्हणजेच काय की ज्या लेडीज हाऊसवाईफ आहे त्यांचा तर प्रत्येक दिवस असाच जात असेल. म्हणजे थोडक्यात काय तर एक लेडीजमध्ये एवढी पोटेन्शियल असतात की जी घरातले कामे, व्यवसाय, नोकरी, मुलं सगळं मॅनेज करू शकते. तर मला सांगायचं एवढंच आहे की ज्या लेडीजला बाहेर काम करण्याची इच्छा आहे, नोकरी करण्याची इच्छा आहे, त्यांनी नक्की करावं. कारण की काय असतं, आपण जेव्हा बाहेर पडतो त्यावेळेला आपला सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो, आपण सेल्फ डिपेंडंट होतो आणि आपण जे घरातले कामं करतो ना, तुम्ही माना किंवा नका मानू, पण त्याचा व्हॅल्यू नसतो. का तर ते आपल्याला अर्निंग देत नाही. आणि ज्यावेळेला आपण बाहेर पडतो, स्वतः कमवायला लागतो, त्यावेळेला आपला पण कॉन्फिडन्स लेवल वाढतो. त्याचप्रमाणे आपण जे अर्निंग करतो त्याचा जो फायदा आहे तो आपल्या फॅमिलीला होतो. आपली जी इकॉनॉमिकल कंडिशन आहे ती सुधारते आणि आपल्या मिस्टरांना हातभारसुद्धा लागतो. तर माझं तर एकच म्हणणं आहे की तुम्ही नक्की बाहेर पडा, काहीतरी करा आणि स्वतःसाठी सुद्धा वेळ द्या. आणि हे एक लेडीज करू शकते. आता मी सुद्धा माझा व्यवसाय उत्तम रीतीने सांभाळून माझ्या मुलांना पण बघते. आणि आज जो आहे माझ्या मुलीचा शाळेमध्ये प्रोग्राम होता, तर त्या फनफेअरचं प्रोग्राम अटेंड करून आणि मी माझ्या पुन्हा आपल्या शॉपवरती आलेली आहे. तर आजच्यासाठी एवढंच. थँक्यू सो मच. पटकन पेजला फॉलो करा.